38 सर्कलच्या बाहेर 3 खेळाडू आपल्याला अनुभवायला पाहायला मिळतील। या भव्य दिव्य महत्त्वाच्या मॅचला सुरुवात होईल। दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आणि येस निश्चित आपण पाहतोय या पहिल्या सामन्यातील पूर्वार्धाचा खेळ। लोणेरेकर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज होताना पाहायला मिळतील। तळेगाववाडी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायला मिळेल। आणि पहिल्या पूर्वार्धाच्या खेळाला सुरुवात होण्याआधी मी दोन्ही टीमच्या कर्णधारांचं लक्ष वेधेन की आपला 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये येणं अनिवार्य असेल। अथवा मग मॅच चालू होणार नाहीये। 24 लाईव्ह इव्हेंट या वाहिनीवरती स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज केलेली आपल्याला पाहायला मिळते आणि आपल्या तळागाळातील खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळावा यासाठीच कुणबी चषकाच्या माध्यमातून बघितलेले छोटंसं स्वप्न आणि त्यासाठी प्रत्येक खेळाडूचं नाव युट्यूब वाहिनीवरती पोहोचावा यासाठी आपण 24 लाईव्ह इव्हेंट ही वाहिनी इथपर्यंत बोलवली आहे। अगदी पनवेल पासूनचा प्रवास माणगाव तालुक्यातील या लोणेरे विभागापर्यंत केलाय त्यांनी सुद्धा। एक चांगल्या पद्धतीची क्लिअरिटी आणि चांगल्या पद्धतीची क्वालिटी ते देतातच आणि त्या दरम्यान आपल्या खेळाडूचं नावही फेमस व्हावा यासाठीचे हे प्रयत्न ते सातत्याने करताना पाहायला मिळतात। कारण की यूट्यूब वाहिनी आली आणि तदनंतर मग प्रत्येक खेळाडू ट्रेंडिंगला आलेला आपण पाहिलं। माणगाव तालुक्यातील खेळाडू माणगावकरांनाही काही माहीत नव्हते, पण माणगावकरांसाठी माणगावचा एक इंस्टाग्रामवरती पेजही आला। त्या पलीकडे लोणेरे गोरेगाव विभागाचाही पेज आला, दक्षिण रायगडाचाही इंस्टाग्रामवरती पेज आला आणि मग बहुचर्चित राहिलेत या दक्षिण रायगडाचे सगळे खेळाडू आणि माणगाव तालुक्याचे सुद्धा। येस, दक्षिण रायगड पेजचे आपण जर पाहिलं तर सर्व आपल्याला पाहायला मिळतील। ऋषी टेंबे यांचा आवाज त्या पलीकडे आपण ऐकला होता। येस, आणि तेही चांगल्या पद्धतीचे पेजला हँडल करताना पाहायला मिळतं। जाऊया मॅचच्या दिशेनं गोलंदाजी मार्कवरती। चला तळेगावकर 12वा प्रतिनिधी धावत या, विनंती करतोय, आम्ही तुमची वाट पाहतोय। पहिलाच बॉल आडवा बॅटनं समोर खेचला, लॉंग ऑनच्या दिशेला क्षेत्ररक्षक वेगाने येताना पाहायला मिळाले। बघा एका जागेवरती समाधान तिथे मानावं लागेल, कारण की दुसऱ्या फेरीतील सामने चालू झालेत। लोणेरेकरांनी टॉस जिंकल्यानंतर पुन्हा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला। धावा त्यांना आताही बनवायच्यात। मागील मॅच मध्ये 42 धावा फक्त 5 ओव्हर मध्ये बनवल्या, त्याही डिफेंड करून दाखवल्या, आताही करतील त्याच इराद्याने उतरलेत ना मैदानाच्या आतमधील। पुढचा बॉल हो, यावेळेला प्रमोदचा भन्नाट वेगाचा बॉल, एसटी रक्षकाचा वेध घेणारा, डॉट बॉलची सांगता करणारा, मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल पाहायला मिळाला। यस, याच ताटणीची गोलंदाजी अपेक्षित, अशा पद्धतीचेच गोलंदाजी करणं गरजेचं आणि हे चांगल्या पद्धतीने प्रमोदला माहिती आहे आणि त्याही पलीकडे तळेगाववाडी संघाला या गोष्टीची जरूर जाणं आणि त्याच कारणाने एक चांगल्या पद्धतीचे चार गोलंदाज त्यांनी टीम मध्ये समाविष्ट केलेत, कारण की 5 षटकांसाठी आपण 4 गोलंदाज वापरतोय। समोरचा बॉल फटका फसला, शॉर्ट पॉइंट आणि शॉर्ट मिड ऑफची क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचताना पाहायला मिळतील। तर दूर मात्र बघता बघता एक धाव दोन्ही फलंदाजांनी मात्र इथे अर्जित केलेली पाहायला मिळते। एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या 2 आकड्यावरती 3 चेंडू झालेत, 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील। आता हवेचा वेगही आपण पाहिलं ना तर फलंदाजी करत असताना राईट हँडेड बॅट्समनला अगदी त्याच्या सोबत असताना पाहायला मिळेल। हवेचा वेगही बराचसा, बॉलला मिडल ऑफ द बॅट फक्त करायचा, धावाही खूप साऱ्या होतील। बॅक फुटला जाऊन कट करायचं होतं, स्टीअर करायचं होतं, शॉर्ट पॉइंटला डीप कव्हरला फटका सजवायचा होता, हवेच्या विपक्षामध्ये खेळायचं होतं, त्या दरम्यान डॉट बॉल खेळून बसलेत। यावेळेला एकही धाव मिळणार नाहीये। डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल। चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करत असताना प्रमोदही करताना पाहायला मिळतील। निर्णायक गोलंदाजी षटकातील पुढचा बॉल, यावेळीचा फटका चांगला, आडवा बॅटनं वाईडिश मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते त्यांच्याही आवाक्याच्या बाहेर, बॉल सीमा पार, 4 चौकार। या ओव्हरचा शेवटचा बॉल बाकी राहिला, 6 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतात। चांगल्या पद्धतीच्या धावा मैदानाच्या आतमध्ये येतात आणि आता मोठा फटकाही आलाय प्रमोद वरती आक्रमण। समोरचा बॉल आडवा बॅटनं पुन्हा फटका हवेत खेळलाय, क्षेत्ररक्षक बॉलच्या बाहेर, बघा हवेची 7 धावा मिळतील, 6 षटकार।
चढवण्यात आलं. बॅटिंग करत असताना फलंदाज आपल्याला संतोष बघायला मिळाले. शेवटच्या क्षणी असं वाटलं होतं ना, क्षेत्ररक्षकालाही असं वाटलं होतं, त्या पलीकडे दळेगाववाडी संपूर्ण टीमला वाटलं होतं की हा झेल होईल आरामात. पण त्याच वेळेला मी म्हटलं त्याआधी की हवेची साथ लाभतीये राईट हँडेड बॅट्समनला. ती हवेची साथ आपल्याला पाहायला मिळाली. हवेची झुळूक आहे आणि 6 धावाही घेऊन गेली. बॅटची लिडिंग एज, फटका फसला, शॉट फनलेला क्षेत्ररक्षक, कोणतीही चूक नाहीये. पहिला विकेटचं पदक, महत्वाचा खेळाडू मोनिश मैदानाच्या बाहेर. संघाच्या आता मात्र आपण जर पाहिलं तर महत्वाच्या विकेटच्या शोधामध्ये होते ना तळेगाववाडीकर, आणि त्याच वेळेला मात्र आता विकेटही संपादन पहिल्या चेंडूवरती करताना पाहायला मिळालेत. नाव आहे निलेश मात्र आपण जर पाहिलं तर ॲज अ ऑलराऊंडर म्हणून टीम मध्ये समाविष्ट झालेले आपल्याला पाहायला मिळतील. चांगली कामगिरी करतात. पहिल्या बॉलवरती सफलता. यावेळीचा बॉल चांगल्या पद्धतीचा बॉल खेळायचा होतं. शॉर्ट पॉइंटला चांगल्या पद्धतीचे क्षेत्ररक्षण राहिले. थोडी फेक खराब राहिली पण हरकत नाहीये. बघता बघता पलटले. दुसऱ्या धावेसाठी दिवसा डावया. धावांची चोरी पाहायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये. 38 सर्कलच्या अगदी आतल्या आतमध्ये 2 धावा अर्जितही करण्यात आल्या आणि या दुहेरी अंकाच्या साह्यानं संघाचं धावफलकही पुढे सरकताना पाहायला मिळतं. टीमची धावसंख्या तब्बल 14 या आकड्यावरती. याही वेळेचा बॉल, आताही चेंडू चाललाय ऑफस्टिकच्या बाहेर आणि या वेळेला मात्र डॉट बॉलची सांगता. एकही धाव आता मिळणार नाहीये. डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. संघाचा धावफलक मात्र थांबलाय 14 या आकड्यावरती. दुसरा षटक मार्गाचा धावांचा वेग थांबवायचा आणि त्यासाठी निलेशला बोलवण्यात आले. यावेळेला बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं. शॉर्ट पॉईंट मध्ये बॉलर ढकलायचं होतं. बॅकफुट गली क्षेत्रामध्ये बॉल चालला. क्षेत्ररक्षक तिथे वेगाने त्यांना पाहायला मिळतील. एकाच वेळेवरती समाधान मात्र मानावं लागेल आणि आता एकेरी दुहेरीवरती वेळ आली आहे बघा. कारण की याआधी लोणेरेकरांची बॅटिंग चांगली होत होती. टॉस जिंकला, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या षटकामध्ये खूप सारा धावा आपल्याला बघायला मिळाला. जवळजवळ 12 धावा आल्या होत्या पहिल्या ओव्हरमध्ये. शेवटच्या 2 बॉलमध्ये 10 धावा आल्या होत्या. पहिल्या 4 चेंडूमध्ये मात्र 2च धावा आपण पाहिला. आता 4 चेंडूमध्ये 3 धावा आल्यात आणि त्या दरम्यानचा तडाखा. बॉल ऑन साइडला सरळ लॉंग ऑन आणि वाईडिश मिड विकेटच्या मधोमध आउट ऑफ द पार्क. 6 षटकार. त्या दरम्यानचा चांगल्या पद्धतीचा बॉल षटकार आला. षटकार आल्यानंतर कमबॅक झाला. निलेशनं करून दाखवलं. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 21 धावा स्कोर कार्ड वरती. 2 षटका अखेर 21 पाहायला मिळतात. 10.50च्या सरासरीनं मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना बघायला मिळतील टीम लोणेरे. आणि अशा पद्धतीच्या धावा येत राहिल्या ना तर 5 षटका अखेर जास्तीत जास्त 52 ते 53 धावा बघायला मिळतील. त्या धावा पुरेशा असतील का? या स्पर्धेचं वैशिष्ट्य आपण पाहतोय खेळाडूंना तर संधी आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण जर विचार केला ना तर प्रेक्षकांना सुद्धा सुवर्ण संधी आहे. घर बसल्या लाईव्ह प्रेक्षक जे या स्पर्धेचा आनंद घेतात त्यांच्यासाठी उद्यापासून सुवर्ण संधी. जे मैदानाच्या चौबाजूला प्रेक्षक आहेत त्यांना सुद्धा सुवर्ण संधी. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण जर पाहिलं ना तर काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न सातत्यानं राहिला. कारण की प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ आणि लकी ड्रॉच्या कुपन उद्यापासून चालू होतील आणि त्यासाठी एक चांगल्या पद्धतीचा एक बेस्ट मोबाईल इथे मात्र लकी ड्रॉ साठी या स्पर्धेच्या माध्यमातून असणारा या स्पर्धेचं एक विशेष आकर्षण म्हणून आपण जर पाहिलं तर एक एक्झिक्युशन मॅच प्रेक्षणीय सामना आपल्याला पाहायला मिळेल. आणि निश्चितपणे आपण जर पाहिलं तर यंदाचा हंगाम ज्यानं गाजवला असा साऊथ मानगावचा हिरो म्हणजेच महेंद्र अंधेरे हा मात्र आपल्याला
आपल्याला खेळताना पाहायला मिळेल साऊथ मानगावमध्ये, जिथे कर्णधार असतील परशुराम अंधेरे. वेस्ट मानगावमध्ये आपल्याला सनी गुलगुले, त्याचबरोबर अमोल वाडवळे पाहायला मिळतील, जे मागील मॅचमध्ये खेळताना आपण बघितले होते. अमोल वाडवळे मात्र या खेळपट्टीला चांगल्या पद्धतीने लाभलेत. सनी गुलगुले ही एक्झिबिशन मॅचमधील चांगलेच लागलेले बघायला मिळतील अशी आपण आशा बाळगूया. आणि त्याही पलीकडे आपण जर विचार केला तर या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आपण इथे आजच सेमीफायनलच्या मॅचेसच्या चिठ्ठ्या इथे उडवणार आहोत. याकडे लक्ष वेधेन आपण लाईव्ह चिठ्ठी उडवणार आहोत, जेणेकरून जो कोणी क्वालिफाय होईल त्याची जी सेमीफायनल होईल ती मात्र चिठ्ठी मार्फत होईल. असं होणार नाहीये की आयोजकांना वाटेल त्याच्यासोबत सेमीफायनल लगावली जाईल. चिठ्ठ्या उडतील, नशिबाची साथ तशी सेमीफायनलची मॅच. आणि त्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये पकडली आहे कॅच, अजून एक विकेट, अजून एक धक्का. फलंदाजी करत असताना टीम सोनू भैरव लोणेरकरांना विकेटचं पतंग. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात फलंदाज आर्यन आणि त्यांच्या साथीला खेळत असताना संतोषही पाहायला मिळतील. या दोघांना खेळपट्टीवरती उभं राहणं आता गरजेचं राहील लोणेरकरांसाठी. ओहो, यावेळीचा बॉल शरीरावरती आला, आडवा बॅटने खेळत होता, बॅकवर्ड स्क्वेअरला गेला, जाईल ना. त्याआधी भावेश बॉलला जज करताना पाहायला मिळालं, बॅक केलं त्यांनी सुद्धा, चांगल्या पद्धतीचा प्रयत्न राहिला. एकच धाव तिथे मिळताना पाहायला मिळते. एकेरी धावीच्या सहाय्यानं संघाचा धावफलकी वधारताना पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या 24 लाईव्ह इव्हेंट्स आणि 24 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील. 24 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंतच्या आपण पाहतोय महत्वपूर्ण सामन्यामध्ये, जिथे या षटकातील अजूनही चेंडूंचा विचार केला. शेवटचा एक बॉल बाकी राहिला. समोरचा बॉल, आताही फटका बसला. ही कॅच महत्वाची आणि तीच भावेशनं पकडली आहे. संतोषही मैदानाच्या बाहेर जातील. सर्वाधिक मोठा धक्का श्री सोनू भैरव लोणेरकरांना विकेटचं पतंग. फलंदाजाने जर षटकार लगावला तर मात्र अभिदादा यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल प्रत्येक फलंदाजाला आणि त्याच्या प्रत्येक षटकाराला. संघाची धावसंख्या धावफलकावरती 24 धावा लागल्या. 3 षटकांचा खेळ संपला. अजून शेवटचे 12 चेंडू बाकी आहेत. ओहो, यावेळीचा हाफ ट्रॅकर बॉल शरीरावरती अगदी आदळणारा राहिला. त्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये एक सिंगलही कंप्लीट होताना पाहायला मिळेल. यस, मी विनंती करेन निर्णय कळवा पंच, हा कशा स्वरूपाच्या धावा आहेत? लेग बाईटच्या धावा. यस, तुमच्याच इशाऱ्याची आम्ही वाट पाहत होतो, कारण की आमच्या यंग टॅलेंटेड मुलांना मुलींचे इशारे आणि आमच्या समालोचन कक्षाला पंचांचे इशारे इम्पॉर्टंट आहेत. याही वेळेचा बॉल चालला लेग स्टिकच्या बाहेर आणि व्हाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळत आहे. आमच्या गोपाळ सरांना माहिती आहे या गोष्टीचे इशारे किती इम्पॉर्टंट आहेत. त्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल येताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या 26 वरती थांबली आहे. 26 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. षटकातील अजूनही विचार केला तर 5 चेंडूचा खेळ बाकी. पुन्हा निलेश आलेत. हाफ ट्रॅकर बॉल खेळलेत. बॉल सरळ स्क्वेअर लेगला आणि वा, सेकंड एंड मध्ये टीप लाय झेल. अजून एक संपला फलंदाजाचा खेळ. बॅटर आउट. सुजल मैदानाच्या बाहेर.
त्या दरम्यान मात्र एक धाव तिथे मिळते. एकेरी धावेच्या सहाय्यानं संघाचा धावफलक वधारताना पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या धावफलकावरती 27 या आकड्यावरती पोहोचताना पाहायला मिळते. चौथ्या षटकाचे अजूनही 3 चेंडू शेष राहिलेत आणि ते तीनही चेंडू खूप सारे महत्वाचे राहतील या संपूर्ण सामन्याच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या आतापर्यंत 27 या आकड्यावरती थांबली आहे. चांगल्या पद्धतीची खेळी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. त्या दरम्यान अजून एक हाफ ट्रॅकर बॉल अडवा बॅटने खेळलं. स्क्वेअर लेगच्या दिशेला बॉल जाईल. लॉंग लेगचे क्षेत्ररक्षक बॉलला जज करताना पाहायला मिळतील. तदुवर सिंगल अर्जित होती स्कोर कार्ड वरती. एकेरी धावेच्या साह्यानं संघाचा धावफलक धावफलकावरती वधारताना पाहायला मिळतात. टीमची धावसंख्या 28 धावा स्कोर कार्ड वरती लागतात. पुढचा बॉल यावेळेला यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय. विकेटचं पतंग अजून एक धक्का लोणेरकरांना. बघा आता संपूर्ण मॅचची सिच्युएशन जर आपण पाहिली ना तर लोणेरकरांचं असं झालं तू चल मे आया. एका मागोमाग एक विकेट मात्र गमावताना पाहायला मिळालेत. संतोष चांगला खेळ करताना बघायला मिळत होते. संतोष बाद झाल्यानंतर संपूर्ण श्री सोनबैरो लोणेरे संघ आता बॅकफूट वरती पकडलेला आपल्याला पाहायला मिळाला. फ्रंटफूट वरती यायचं असेल ना तर चांगल्या पद्धतीच्या धावा खेळाव्या लागतील. तुम्हाला एक चांगल्या पद्धतीची टोटल उभारावी लागेल कारण की आतापर्यंत 24 चेंडू मध्ये बनलात तर फक्त आणि फक्त 29 धावा. शेवटचं आणि एक अंतिम षटक येणं बाकी राहिलं. 29 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंतच्या आपण पाहतोय. शेवटच्या आणि अंतिम षटकासाठी कोणते गोलंदाज वापरले जाईल, कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल हेही आपल्याला बघावं लागेल या संपूर्ण सामन्यामध्ये. लास्ट ओव्हर साठी बॉलर आलेत. नाव आहे धीरज. धीरज आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाजीसाठी आणि धीरज कशा पद्धतीची गोलंदाजी करतील याच्याकडे संपूर्ण मॅचच्या माध्यमातून लक्ष ठेवावं लागेल. धीरज सज्ज होतील. पुढचा बॉल ओहो यावेळेला नो बॉल. पहिलाच नो चेंडू निसटला एसटी रक्षकाच्या हातातून आणि सर सीमा रेखापार चौकार. यस सर. नो कोणत्या गोष्टीचा होता? ओव्हर स्टेपचा, साइडचा. यस नो प्लस 22च्या स्वरूपामध्ये 4 धावा पाहायला मिळतात की बाटकट आहे. येस संघाची धावसंख्या धावफलकावरती 5 न पुढे सरकेल. 34 धावा स्कोर कार्ड वरती येतात. याही वेळेचा लो फुलटॉस बॉल अडवा बॅटनं बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधोमध फटका खेळला. एक धाव तिथे मिळताना पाहायला मिळते. एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिलं तर 35 धावा धावफलकावरती बघायला मिळतील. धावा येणं गरजेचं आहे. अजून एकात मोठा फटका कारण की बघा जिथे लोणेरेकरांची कॉन्फिडन्स लेवल इथे वाढली की जिथे 42 धावा याच मैदानावरती त्यांनी पहिल्या मॅच मध्ये थांबवलं होतं आणि आता तळेगावडी समोर त्यांनी 6 चेंडू मध्ये 13 धावा थांबवून इथपर्यंत आलेत. षटकातील पुढचा बॉल याही वेळचा फटका. नो बॉलचा इशारा आणि बॉल चालला स्क्वेअर लेगच्या खूप 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 वरून. 6 धावांसाठीचा षटकार.
यस, तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. यस, या षटकारासाठी मात्र आपण जर पाहिलं ना तर आर्यन साठी 200 रुपयाचं कॅश प्राइज अभिदादा यांच्या माध्यमातून देण्यात येते आणि ते कॅश प्राइज जमाई होत्या. फेअर डिलिव्हरी राहील, नो बॉल कॅन्सल करावं लागेल. यस, आमच्या गोपाळ सरांचा इशारा असा येतोय. फक्त या 6 धावा स्कोरकार्ड वरती प्लस केल्या जातील. षटकाराच्या साह्यानं संघाची धावसंख्या 41 या आकड्यावरती. 41 धावा स्कोरकार्ड वरती लागल्यात. अजून या ओव्हरचे तब्बल 4 चेंडू बाकी आहेत आणि 4 चेंडू मध्ये अजून 2 मोठे फटके अपेक्षित राहतील लोणेरकरांसाठी चांगल्या पद्धतीच्या टोटल कडे जाण्यासाठी. ओहो, त्या दरम्यान अजून एक फटका. बॉल जाईल पुन्हा वाईडिश मिड विकेटच्या वरून. आर्यनचा वार, षटकार. अभिदादा यांच्या माध्यमातून इथे देण्यात आलंय. का बॅटिंग चालू आहे, 2 षटकार ठोकलेत आर्यन. याही वेळेचा बॉल, चांगल्या पद्धतीचा फटका, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉल गोळीच्या वेगानं सीमारेखेच्या जवळ थांबला गेला. 2 धावा तिथे मिळताना पाहायला मिळतील. या दुहेरी अंगाच्या सहाय्यानं संघाचा धावफलक वधारताना पाहायला मिळते. टीमची धावसंख्या तब्बल 49. आता सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल केली आहे टीम लोणेरने. अजूनही येणारा या ओव्हरचा महत्वपूर्ण आपण जर विचार केला ना तर या शेवटच्या षटकाचे 2 बॉल बाकी आहेत. याही वेळेचा बॉल आडवा बॅटने खेळायचा होता, अगदी नो लुक करायचा होता. बॅटने बॉलचा संपर्क तेवढा चांगला राहिला नाहीये, पण तदनंतर शॉर्ट फाईन लेग लॉंग लेगच्या दिशेला एक धाव मिळते. 2 धावा मिळाल्या. तिसऱ्या धावेसाठी पलटले. तिसरी धाव घेण्याच्या नादामध्ये खेळपट्टी सोडावी लागेल. अजून एक धक्का. श्री सोन भैरव लोणेरे संघाला विकेटचं पदक. दमदार बॅटिंग पाहायला मिळते. आता बॅटिंग करत असताना शेवटचा बॉल फेस करतील आर्यन आणि शेवटच्या बॉल वरती आक्रमण. स्क्वेअर लेगला बॉल हवेत. निलेश आहे त्यांचे आवाक्याच्या बाहेर. बॉल 1 बाउंड सीमारेखेच्या पार. आताही मिळतील धावा 4. आर्यननं दिलाय या धावसंख्येला आकार. चौकारानं संघाची धावसंख्या 55 आणि या चौकारासाठी अभिदादा यांच्याकडून 100 रुपये, तब्बल 500 रुपयाचे हकदार राहिलेत आर्यन. अप्रतिम आणि अद्भुत त्यांनी खेळ केला. 55 धावा बनला. 56 धावांची टोटल इथे मात्र आपल्याला बघायला मिळते. एक सन्मानजनक धावसंख्या उभारली गेली आहे तळेगाववाडी संघासमोर. येणाऱ्या 30 चेंडू मध्ये 56 धावा होतील या ना होतील या बऱ्याचशा घडामोडी या मॅचच्या माध्यमातून बाकी आहेत. पण पूर्वार्धाचा खेळ संपला. वळूया उत्तरार्धाच्या खेळासाठी. तुम्ही कुठे जाऊ नका, पात्र बघत राहा. मी इथे थांबतोय, तुम्ही
थँक्यू सो मच हर्षलजी मुंजे सरांचा आपण आवाज ऐकत होतात. आपण पाहतात एक दमदार दर्जेदार स्पर्धा कुणबी चषक 2024 हे अभूतपूर्व सोहळा आपण पाहतोय. एक दर्जेदार स्पर्धा या संपूर्ण ग्रामीण गटातील खेळाडूंना एक मोठा प्लॅटफॉर्म मिळावा त्या उद्देशाने आयोजित केलेली ही दमदार दर्जेदार स्पर्धा आपण पाहतोय. कुणबी चषक 2024 दिवस क्रमांक पहिला पाहतोय आणि त्या दिवस क्रमांक पहिल्यामधील मॅच क्रमांक आपल्याला 5वी पाहायला मिळते, जिथे एका साईडला आपल्याला पाहायला मिळते जी सोनभैरव लोणेरे संघ आणि त्यांच्या विरुद्धमध्ये टीम तलेगाववाडी हा संघ खेळण्यासाठी सज्ज झाला होता. ज्यावेळेला पहिली बॅटिंग करत असताना टीम सोनभैरव लोणेरे संघाने धावा बनवल्या, त्या म्हणजे 55 धावा बनवल्या गेल्या. 56चा आता इथे टार्गेट सेट केलं गेलंय. त्याआधी आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये बोलणार आहोत की दोन्ही कॅप्टन्स आपण या मधल्या इनिंगच्या ब्रेक मध्ये टॉस होणं गरजेचं असणार. टीम शिवगर्जन कळमजे त्यांच्या विरुद्धमध्ये टीम श्री सोनभैरव खांदाड दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला आपण इन्व्हाइट करूया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, जिथे आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल इथे केला जाईल. आणि त्याचबरोबर एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आहे, त्याची तुम्ही नोंद घ्या. वाऱ्याचा वेग इथे मोठ्या प्रमाणावरती असल्या कारणाने जर बॅटला बॉल कनेक्ट झाला त्याच्यानंतर जर स्टंप पडले तर तो बॉल इथे ग्राह्य धरला जाणार आहे आणि जो बॉल चौकार जाईल किंवा षटकार जाईल किंवा विकेट जाईल तो इथे आपण इथे ग्राह्य ठरणार आहोत. आणि जर बॉल टाकण्याआधी स्टंप पडले तर मग डेड बॉल देणार आहोत, याची देखील तुम्ही नोंद घ्यायची आहे. वाऱ्याचा वेग बराचसा मोठ्या प्रमाणावरती या मैदानावरती पाहायला मिळतो, त्या कारणाने हा घेतलेला डिसिजन आहे तो पंचांनी देखील त्याची नोंद घ्यायची आणि त्याचबरोबर सर्व खेळाडूंना देखील त्याची नोंद घेऊन ठेवायची. दोन्ही कॅप्टन्स आपण लगेच या. शिवगर्जन कळमजे आणि त्याचबरोबर टीम श्री सोनभैरव खांदाड दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण नाणेफेकी सगळ करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. सव्या मॅच इथे मॅच क्रमांक 5 आपल्याला पाहायला मिळते. पहिली बॅटिंग करत असताना टीम सोनभैरव लोणेरे संघाने 55 धावा बनवल्या. 56चा पाठलाग करायचा आहे टीम तलेगाववाडी संघाने. हाच तो संघ आहे ज्याने सकाळच्या सत्रामध्ये जिथे 41 धावा बनवल्या होत्या 42 धावा करू दिल्या नव्हत्या, तो संघ पुन्हा एकदा डिपेंड करण्यासाठी या खेळपट्टीवरती या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा दाखल झालाय. मॅच क्रमांक 5 खेळण्यासाठी आपला वैयक्तिक दुसरा सामना खेळण्यासाठी. आणि आता इथे आणखीन अतिरिक्त 12 ते 13 धावा आपल्याला टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळेल. म्हणजे आता 56चा डिपेंड्स करायचं इथे, तो सामना आता डिपेंड होईल का. आणि समोर जर पाहायला गेलं तर तोच संघ आहे ज्याने सकाळच्या सत्रामध्ये एक चांगला बॉलिंग अटॅक म्हणजे बांदेरे टीम समोर 71 धावा बनवले होते ना, तोच संघ आपल्याला इथे आता बॅटिंग स्ट्रायकिंग एंडला खेळपट्टीवरती पाहायला मिळतोय. सामन्याला सुरुवात होईल. लेट्स गो चा इशारा आलाय. पहिला बॉल पहिला बॉल वरती वा आक्रमण केलंय. पहिला बॉलला फेकून दिलंय डीप स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ मॅक्सिमम सिक्सर. पहा बेस्ट बॅटिंग अटॅक आणि त्यांच्या विरोधात बेस्ट बॉलिंग अटॅक आजच्या दिवसामधील आपल्याला ही लढत पाहायला मिळते. सध्या पहिल्या बॉल वरती भावेश हवी ठरलाय. पहिल्या बॉल वरती षटकार लगवलाय. हा दुसरा बॉल हा तिथे त्यासाठीची आपण ही अनाउन्समेंट केली गेली होती. सातत्याने स्टंप पडण्याचे चान्सेस आपल्याला पाहायला मिळतात, तर त्या कारणाने ती नोटीस होती, त्या कारणाने ती सूचना होती, ती तुम्हाला नोंद करून घ्यायची आहे. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती आपल्याला टीम श्री सोनभैरव लोणेरे संघाकडून संतोष आपल्याला येताना पाहायला मिळतात. पहिल्या बॉल वरती संतोष वरती वार केला गेलाय आणि आता पुन्हा एकदा दुसरा बॉल हाताळण्यासाठी ते सज्ज होतील. राईट टू मूव द विकेटने हा नेक्स्ट बॉल. राईट टू मूव द विकेटने दुसरा बॉल. सेकंड इन अ रो. हा लांबच लांबवरचा मोठा सगळ्यात मोठा षटकार सिक्सर.
सेकंड इन रो दुसऱ्या बॉल वरती दुसरा षटकार, बॅक टू बॅकचा 2 षटकार आपल्याला येताना पाहायला मिळाला. विन डायरेक्शनने आपल्याला बॅटिंग इथे होताना पाहायला मिळते, ज्यावेळेला हवेचा चांगल्या पद्धतीने वापर केला जातो भाविकच्या माध्यमातून. सातत्याने ऑन साइडला फटकेबाजी केली जाते. हा तिसरा बॉल, तिसऱ्या बॉल वरती दांडी 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 गुल, क्लीन बॉल, बॅटर आउट. धक्का क्रमांक पहिला टीम तलेगाव संघाला विकेटचं पतन. पहिल्या 2 बॉल वरती 2 षटकार लगावल्यानंतर कुठेतरी बॅकफुटला टाकलं होतं ना, त्यानंतर संतोषने आपले इरादे ट्रिस्टॉय केले नाहीयेत. एक नव्याने पुन्हा एकदा बॉल हाताळण्यासाठी सज्ज झाला आणि आता या वेळेला चांगल्या टप्प्यावरती बॉल हाताळला गेल्यानंतर लेग स्टिपला टच करून जाणारा बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि एस्टा उद्ध्वस्त झाल्या. क्लीन बॉल झाला. भावेशला आता देखील मैदानाच्या बाहेर यावं लागलं, ज्या वेळेला चांगली सुरुवात करून दिली होती, एक फ्लाइंग स्टार्ट करून दिला होता, 2 षटकार लगावले गेले होते आणि तिसऱ्या बॉल वरती विकेट प्राप्त झाली. नव्याने तिसऱ्या क्रमांकावरती बॅटर आपल्याला पाहायला मिळते. संकेत आता स्ट्रायकिंग एंडला सज्ज होतील. तिसरा बॉल, यावेळेला चौथा बॉल होता, यावेळेला आडव्या बॅटनं ऑन साइडला खेळायचा निर्णय घेतला होता. बरेचसे सफल झाले होते, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न राहिला होता आणि त्या कारणाने हा डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. संकेतने पहिल्या मॅच मध्ये चांगली कामगिरी केली होती. एक डॉट बॉल आपल्याला येताना पाहायला मिळेल. हा 5वा बॉल. याही वेळेला आक्रमण केले, लॉफ्ट केले, परंतु त्यावेळेला टायमिंग प्रॉपर आपल्याला पाहायला मिळालं होतं. 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर ऑन साइडला आपल्याला पाहायला मिळाले होते आणि त्यांच्याच हातामध्ये हा बॉल आपल्याला 20वा घेताना पाहायला मिळाला आणि या बॉल वरती 2 धावा आपल्याला अर्जित करताना पाहायला मिळेल. दुहेरी धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली, ती म्हणजे आता 14 या आकड्यावरती. ज्यावेळेला 56चा पाठलाग करायचा होता, अद्यापर्यंत 14 धावा, म्हणजे अजूनही या सामन्यामध्ये 42 धावसंख्येची गरज आहे. बॉलचा खेळ बाकी आहे, तो म्हणजे 25 बॉल रिक्वायर्ड टू 42 रन्स. शेवटचा बॉल. याही वेळेला कट चांगला आपल्याला पाहायला मिळाला, ज्या वेळेला पॉइंटच्या दिशेने आपल्याला हा बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला आणि याही बॉल वरती आता शेवटच्या बॉल वरती सिंगल आली आहे. बघता बघता षटक क्रमांक पहिले इथे संपुष्टात येईल. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. टीमची धावसंख्या आपल्याला आता पाहायला मिळते म्हणजे 15 या आकड्यावरती. 15 धावा अद्यापर्यंत धावफलकावरती लगावल्या गेल्यात. पहिल्या षटकामध्ये P1चं षटक होतं, त्यावेळेला चांगला फायदा उचलला गेला. भावेशने चांगली सुरुवात करून दिली आणि त्याच्यानंतर मग आता संकेत आणि त्याचबरोबर देवा आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळत आहेत. 6 बॉलचा खेळ संपुष्टात आला. आता 24 बॉलचा खेळ बाकी आहे. 24 बॉल मध्ये धावा बनवायचे ते म्हणजे आता 41. 24 बॉल मध्ये 41 म्हणजेच प्रति षटकामागे 10चा रन रेट आता तुम्हाला इथे ठेवायचा आहे. 10च्या सरासरीने बॅटिंग करायचे येणाऱ्या 4 षटकामध्ये, परंतु त्या धावा आता वाचवण्यासाठी षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी बॉन्ड ट्रॅक वरती आपल्याला सोनं भैरव लोणेरे या संघाकडून गोलंदाज रवी आपल्याला पाहायला मिळते. रवीने चांगली गोलंदाजी केली होती पहिल्या मॅच मध्ये, परंतु त्यावेळेला पाहायला गेलात ना तर आताच्या घडीला पाहायला गेलात तर मग चांगले बॅटर आपल्याला त्यांच्या समोर पाहायला मिळतील. त्यांच्या विरोधामध्ये अगेन्स्ट जाऊन कशी गोलंदाजी करणार ते पाहायचंय. रवी यांचा पहिला बॉल पहिला बॉल वरती आक्रमण केलंय, लॉफ्ट केलंय आणि बॉलला पाठवून दिलंय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ मॅक्सिमम षटकार. नो बॉलचा इशारा आपल्याला येताना पाहायला मिळतो. फिल्डिंग युनिट मध्ये थोडंसं खराबी पाहायला मिळाली, ज्यावेळेला तुम्हाला रूल्स फॉलो करणं गरजेचं असतं आणि स्क्वेअर ऑफ द विकेट बिहाइंड आपल्याला ते खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले आणि त्या कारणाने पंचांचा इशारा आपल्याला नो बॉल झालाय. पहा या उन्हाच्या तडक्यामध्ये देखील पंचांचं काम आपल्याला चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीचं लक्ष संपूर्ण मॅचकडे आपल्याला त्यांचं पाहायला मिळते. सन्माननीय गोपाल सर आणि त्याचबरोबर जितू सरांचं. नो बॉलचा इशारा आलाय म्हणजे 6 आला आणि त्यांच्या हा फ्री हिटचा बॉल.
पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा आलाय याही वेळेला आणखीन एक दर्जेदार मॅक्सिमम मॅग्निफिकेशन स्ट्रोक सिक्सर. नो बॉलचा इशारा आला होता. फ्री हिटचा बॉल होता. फ्री हिट वरती तुम्हाला क्षेत्ररक्षण चेंजेस करता येत नाही, त्याचाही तुम्हाला इथे नियम पाळावा लागतो. पहा क्रिकेटमध्ये अवेअरनेस असणं फार गरजेचं आहे. अवेअरनेस टीम श्री सोनभैरव लोणेरे या संघाकडून आपल्याला तितकंसं पाहायला मिळालं नाही आणि त्या कारणाने 2 नो बॉल म्हणजे एकही बॉल इथे ग्राह्य धरला नाही आणि तब्बल 14 धावा आता स्कोर कार्ड वरती जोडल्या जाईल. 14 धावा जोडल्यानंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 29 च्या आकड्यावरती 29 ऑन अ स्कोर कार्ड पाहायला मिळतोय. फ्री हिट कंटिन्यू असणार आहे. पंचांचा फंका आपल्याला फिरताना पाहायला मिळतोय. सातत्याने 2दा फिरलाय. नो बॉलचा इशारा मागच्या बॉल वरती सुद्धा पाहायला मिळाला. हाही बॉल आता फ्री हिट स्वरूपाचा असणार आहे. बॅटरसाठी नव्याने संधी पुन्हा एकदा इथे आता उपलब्ध झाली आहे. संकेत आपल्याला पाहायला मिळतील स्ट्रायकिंग एंडला. राईट टाइम राऊंड द विकेटने पुढचा बॉल. याही वेळेला त्याच पद्धतीची फलंदाजी करायची होती. त्या शैलीमध्ये तो शॉट आपल्याला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवायचा होता. त्या उद्देशाने संकेतने ती बॅट त्या पद्धतीची फिरवली होती, परंतु यावेळेला बॅटचा बॉलचा संपर्क तितकासा झाला नाहीये आणि डॉट बॉल आपल्याला मैदानाच्या आत येताना पाहायला मिळतोय. पहा वाऱ्याचा वेग बघा किती मोठ्या प्रमाणावरती आपल्याला इथे पाहायला मिळतो. उजव्या हाताच्या फलंदाजीसाठी एकलपट्टी अक्षरशः नंदनवन ठरताना पाहायला मिळते. त्या पद्धतीची बॅटिंग सुद्धा तुम्हाला आता करावी लागणार आहे. संकेतने भावेशने त्या पद्धतीची बॅटिंग केली आहे. विंड डायरेक्शनचा फायदा इथे उचलला गेलाय आणि हवेचा वापर करून बॉलला सातत्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलेत. 56चा पाठलाग करत असताना पहिलाच आता विचार केला तर पहिला बॉल षटक क्रमांक दुसरा चालू आहे. 29 धावा या जोडल्या गेल्या आहेत आतापर्यंत. मॅचला पुन्हा एकदा सुरुवात होताना पाहायला राईट हँड विकेटने हा पुढचा बॉल. याही वेळेला आक्रमण केलं. याही वेळेला बॅटला स्विंग केलंय आणि बॉलला पाठवून दिले लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक षटकार सिक्सर. पोहोचते म्हणजे 35 च्या आकड्यावरती आता 21 धावसंख्येची गरज आहे फक्त या मॅच मध्ये. षटक क्रमांक दुसरा चालू आहे. या वेळेला चांगला बॉल पाहायला मिळाला. पहा संकेतने जेवढे षटकार लगवले त्याला बॉडी लाईनला हिट करण्याचा प्रयत्न सातत्याने गोलंदाजाचा राहिले आणि त्याचा वापर म्हणजे त्याचा स्ट्रॉंग झोन आपल्याला पाहायला मिळाला ऑन साइडला आणि त्या पद्धतीची बॅटिंग त्यांनी केली. संकेतच्या बॅटमधून अद्यापर्यंत 3 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. भावेशने 2 षटकार लगावून चांगला फ्लाइंग स्टार्ट मिळवला होता आणि संकेतने 3 षटकार लगावलेत. टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते म्हणजे 35 च्या आकड्यावरती. अजूनही 21 धावसंख्येची गरज आहे मॅच मध्ये. या वेळेला एच अँड टेकन. संकेत हॅज बीन डिपॅच. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक दुसरा. बॅटिंग करत असताना टीम तलेगाव वाडी या संघाला विकेटचं पतन. आणखीन एक विकेट आपल्याला येताना पाहायला मिळाली आणि इथून आता कुठेतरी टीम श्री सोनभैरव लोणेरे संघ कमबॅक करेल का ते आपल्याला पाहायचं आहे. ज्या वेळेला चांगली फलंदाजी दोन्ही बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पहा या इनिंग मध्ये पाहायला मिळते ज्या वेळेला भावेश आणि देवा आघाडीला आला होता ना
आता षटक क्रमांक दिसत आले, परंतु देवाला अद्यापर्यंत एकही बॉल खेळण्याचा योग इथे आला नाहीये. दोन्हीच बॅटरने चांगल्या पद्धतीची बॅटिंग केली आणि आता दोन्ही बॅटर मैदानाच्या बाहेर गेले. आता दोन बॅटर आपल्याला पाहायला मिळते ज्यांनी एकही बॉल फेस केला नाहीये, ते बॅटर होता निलेश उजरे, लेफ्ट हँडेड बॅटर आपल्याला स्ट्रायकिंग एंडला इथे पाहायला मिळेल. तलेगाव गावचा हा रन मशीन म्हणून ज्याला ओळखला जातो तो निलेश सज्ज होईल. यावेळेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने अवे फ्रॉम द बॉडी खेळलेला फटका. वा, एक क्लासिकल स्ट्रोक, CLASS क्लास, बॉल सीमा पार, षटकार. एक बॉलचा खेळ बाकी असणार आहे या षटक क्रमांक दुसऱ्यामधील, जिथे आपल्याला पहिल्या 2 बॉलवरती खराब गोलंदाजी पाहायला मिळाली, म्हणजे नो बॉलचे इशारे आले होते आणि त्या कारणाने अद्यापर्यंत 7 बॉल त्याने हाताळले, त्यामधले 5 लिगल डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. एक शेवटचा बॉल बाकी असणार आहे षटक क्रमांक दुसऱ्यामधील. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती षटकाराखेरीस 41 या आकड्यावरती. 41 ऑन अ स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतोय. काय फलंदाजी राहिली आहे, म्हणजे जो बॅटर येतो ना त्याने अगदी डगआउट मधून सेट होऊन आलेला आहे. पहिल्या बॉल वरती षटकार लगवण्याची ताकद आता टीम तलेगाववाडी या संघाच्या बॅटरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. याही वेळेला टप्प्याचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि हाही बॉलचा विचार केला ना तर मग डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हा ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. एक धाव घेतली, दुहेरीचा प्रयत्न राहिला आणि चांगला कॉल देवा यांचा राहिला होता आणि 2 धावा इथे अगदी कंप्लीट करताना पाहायला मिळाली. बघतो षटक क्रमांक दुसरं संपुष्टातील 2 षटके अखेरीस त्यांची धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजे 43 या आकड्यावरती. आता येणाऱ्या 18 बॉलचा खेळ बाकी आहे. 18 बॉल मध्ये फक्त धावा बनवायचे ते म्हणजे 13. 18 बॉल 13 ची गरज आहे. पहा मॅचचा टॉस इथे बाकी आहे, तर आपण दोन्ही कॅप्टन्सला इन्व्हाइट करूयात प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, जिथे टीम सोनभैरव खांदाड आणि त्यांच्या विरुद्धमध्ये शिवगर्जना कळमजी. आपण दोन्ही कॅप्टन्सला आपण इन्व्हाइट करूयात प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, जिथे आमचे सती समालोचक हर्षलजी मुंडे सर जोडले जातील आणि त्याचबरोबर मान्यवर देखील आपल्याला तिथे जोडताना पाहायला मिळतील. अभिदादा टेंबे यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल इथे आपण घेऊयात. टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे आता जाऊन पोहोचले. याही वेळेला बैठक शॉट पाहायला मिळाला, एक स्ट्रोक स्वीप पाहायला मिळाला आणि बॉलला बॅकवर्ड बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलं, सीमा पार, षटकार. हॅलो हॅलो चला, महत्वपूर्ण टॉस आपल्याला कंप्लीट करायचा. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपल्या भेटीसाठी येताना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला टीम श्री सोनभैरव खांदाड, त्यांच्या विपक्षामध्ये शिवगर्जना कळमजे. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जाऊया. दुसऱ्या फेरीतील दुसरा आणि अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळेल. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन आणि मान्यवरांच्या शुभार्थानं आपण टॉस कंप्लीट करतोय. चला, विनंती करेन प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येऊया, जिथे महत्वपूर्ण टॉस आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला टीम आपण पाहतोय श्री सोनभैरव खांदाड, त्यांच्या विपक्षामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल शिवगर्जना कळमजे. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन या. कळमजे संघाचे कर्णधार आमच्या समवेत आहेत. चला, टीम सोनभैरव खांदाड आपण या.
चला टॉस आपण इथे कंप्लीट करतोय आणि अभि सरांच्या शुभ हाताने इथे नाणेफेकीच कॉल केलं जातं. दुसऱ्या फेरीतील महत्वपूर्ण दुसरा सामना. चला मॅच संपली. टॉसही आपल्याला लगेच कंप्लीट करून मॅचला सुरुवात करायची आहे. येस कॅमेरामॅन फोकस करो. टॉस बॉक्स कॉल असेल. कॉल येस कळमजे संघाचा टॉस होतोय. कळमजे संघ इथे कॉल करतील हेड आणि हेड. येस शिवगर्जना कळमजे संघानं टॉस जिंकला. निर्णय काय असेल? नक्की